हेडलाईन्स प्रायोजक राम बंधू आचार, आपला टेस्ट पार्टनर। उद्धव ठाकरेंनी घेतली राज ठाकरेंची भेट। ठाकरे बंधूंमध्ये महापालिका निवडणुकीतील युतीबाबत चर्चा। दोघांमध्ये तब्बल 2.5 तास खलबत। 2 ऑक्टोबरला दसरा मेळाव्यात ठाकरे बंधूंच्या युतीची अधिकृत घोषणा करण्यात येणार, सूत्रांची माहिती। तर उद्धव ठाकरे मविया आणि इंडिया आघाडीतून बाहेर पडण्याची शक्यता। जनसुरक्षा कायद्याविरोधातील मवियाच्या आंदोलनात काँग्रेसचे ज्येष्ठ नेते राहणार अनुपस्थित। मुंबईच्या आंदोलनात विविध कारणांमुळे काँग्रेसचे बडे नेते अनुपस्थित राहणार असल्याची माहिती। इंडिया आघाडीची मतं फुटली नसून 15 मतं अवैध ठरवली, तर काही मतांबाबत आम्हाला संशय होता, तर आम्ही नाराज नाही, आम्ही लढतोय। संजय राऊतांचं निवडणुकीच्या तोंडावर विधान। जगदेव धनखड कुठे आहे त्याचा शोध घेण्याची जबाबदारी आम्ही नव्या उपराष्ट्रपतींना देणार, खासदार संजय राऊतांचा केंद्र सरकारवरती मिश्किल टोला। आमची मतं फुटली हे कसं कळालं? गुप्त मतदान असताना गुप्त मतदानाची माहिती बाहेर कशी आली याची चौकशी करावी। उपराष्ट्रपती निवडणूक मतदानाच्या वेळेला मतं फुटल्याच्या मुद्द्यावरून सुप्रिया सुळेंची मागणी। कुर्डुवाडी प्रकरणात अजितदादांच्या बोलण्याच्या शैलीमुळे घोळ झाला, तर महिला IPS अधिकाऱ्यांनी घेतलेली भूमिका योग्यच। रोहित पवारांकडून अजित पवारांची पाठराखण। छत्रपती संभाजीनगरमध्ये समृद्धी महामार्गावरती खेळे ठोकल्याचा धक्कादायक प्रकार। खेड्यांमुळे अनेक वाहनं पंक्चर। खेळे कोणी ठोकले? चर्चांना उधाण, तर प्रशासन काय कारवाई करणार याकडेही लक्ष। नाशिकमध्ये महायुतीतील अंतर्गत वाद चव्हाट्यावर। इलेक्ट्रिकल टेस्टिंग लॅबवरून हेमंत गोडसे आणि छगन भुजबळांमध्ये रंगली श्रेयवादाची लढाई। बीडमध्ये आणखीन एक हुंडाबळी। सासरच्या मंडळींच्या जाचाला कंटाळून विवाहितेची आत्महत्या। बीडच्या गेवराईत विहिरीत आढळला नवविवाहितेचा मृतदेह। नेपाळमधील हिंसाचारानंतर आज आंदोलनकर्त्यांची महत्त्वाची बैठक। पंतप्रधान ओली आणि राष्ट्रपतींच्या राजीनाम्यानंतरच्या रणनीतीवरती होणार चर्चा। नेपाळ सैन्य दल प्रमुखांनी केलं शांततेचं आवाहन। ची भावना काय आहे? ठाकरे कुटुंबाबद्दल असेल किंवा बाळासाहेबांबद्दल असेल, शिवसेनेबद्दल असेल, शिवतीर्थबद्दल असेल, शिवसेना भवनाबद्दल असेल, याची कल्पना महाराष्ट्राला आहेच। पण आता या सगळ्या राजकीय पार्श्वभूमीवरती काही प्रश्न मात्र निश्चितपणे निर्माण झालेले आहेत आणि तेच जाणून घेण्यासाठी उदयकडे जाऊया। उदय, आपण याआधी सुद्धा बोललो की ज्या अर्थी उद्धव ठाकरे मातोश्री सोडून शिवतीर्थवर येतात, खरं तर मोठे भाऊ आहेत ते, त्यांचा पक्ष मोठा आहे, अशा परिस्थितीत सुद्धा त्यांनी मातोश्रीहून इथं येणं हे काय संकेत आहेत? संकेत स्पष्ट आहे विलास, कारण काल जी उपराष्ट्रपती पदाची जी निवडणूक झाली त्या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडी महाराष्ट्रातले खासदारांची मतं जी आहेत ती फुटलेली आहेत। विशेषतः शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे एकूण 9 खासदार आहेत। 9 खासदारांपैकी 6 खासदारांनी जे आहे क्रॉस वोटिंग केलेलं आहे आणि हा खूप मोठा धक्का ठाकरे गटाला आहे आणि हे त्यांनी अंतर्गत मान्य देखील केलेलं आहे। त्यामुळे आता पुढे पडझड जी आहे ती रोखण्यासाठी आणि पुढची जर काय पक्षाची एकूणच धोरणं जी आहे ती भक्कम करायची असेल, पक्ष मजबूत करायचे असेल, तर ठोस पावलं जी आहेत ती उचलावी लागतील आणि त्यासाठी स्वतः पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे मातोश्री सोडून शिवतीर्थ इथं आलेले आहेत, जेणेकरून संपूर्ण फोकस जो आहे तो या घटनेकडे राहील की पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे या दोघांच्या भेटी झालेल्या आहेत। ही भेट राजकीय आहे, कारण त्यांच्यासोबत संजय राऊत हे देखील होते, बाळा नांदगावकर हे देखील मनसे नेते होते। याचा अर्थ स्पष्ट आहे, येणाऱ्या महानगरपालिका निवडणुकांमध्ये जे काही जागा वाटपांची वाटाघाटी आहेत त्या सुरळीत व्हाव्या। स्थानिक पातळीवरचे नेते जे आहेत त्यांना विश्वासात घेऊन त्यांच्या उपस्थितीमध्ये वेगवेगळ्या बैठका घेऊन वेगवेगळ्या महानगरपालिकांच्या
तोडगा जो आहे अंतिम जागा वाटपाचा तो निघावा, या संदर्भातली बैठक आहे. सध्या पितृपक्ष सुरू आहे, पितृपक्षानंतर नवरात्र उत्सव सुरू होईल. नवरात्र उत्सवामध्ये खऱ्या अर्थानं या बैठकांना अंतिम स्वरूप येईल आणि युतीचे गट जे आहेत ते बसतील आणि अधिकृत घोषणा दसरा मेळाव्यात होईल. आणि त्या दृष्टिकोनातून ही सगळी पूर्वतयारी आहे. एकूण आपण म्हणू शकतो हा गृहपाठ आहे आणि तो करणं जे आहे ते दोन्ही पक्षाला अत्यंत महत्त्वाचं ठरणार आहे. काल जी उपराष्ट्रपती पदाची निवडणूक झाली त्यामध्ये जे काही क्रॉस वोटिंग झालेलं आहे महाराष्ट्रामधून, विशेषतः महाविकास आघाडीच्या खासदारांकडनं, ठाकरे गटाच्या खासदारांकडनं, ते खूप मोठा धक्का आहे. आणि त्यातून आता पक्षाला उभारी द्यायची असेल किंवा पक्षाला पुढे जर अजून भक्कम करायचं असेल तर ठाकरे बंधूंना एकत्र यावं लागेल आणि त्यासाठीच्या ज्या बैठका आहेत, ज्या काही वाटाघाटीत पडद्यामागच्या, त्या लवकरात लवकर संपवणं आणि येणाऱ्या दसरा मेळाव्यामध्ये युतीचा विजयाचा गुलाल जो आहे तो उधळला गेला. युतीचा गुलाल जर उधळला गेला तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एक वेगळं वातावरण जे आहे ते निर्माण होऊ शकतं आणि त्याचा परिणाम येणाऱ्या म्हणजे पुढच्या काही अवघ्या महिन्यातच ज्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आणि महानगरपालिकांच्या निवडणुका आहे त्यामध्ये होऊ शकतो. त्यामुळे एकूणच वातावरण निर्मिती आणि काल एकूण जे काही वातावरण प्रदूषित झालेलं आहे उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीमध्ये. उदय मी तुम्हाला थांबवतो. सुष्मिता बदाणे पाटील आपल्या प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत, त्यांच्यासोबत चंदूमामा आहेत. सुष्मिता, त्यांना विचार, ज्या क्षणाची त्यांनी आजवर अनेक वर्ष वाट पाहिली तो क्षण आला का? नक्की चंदूमामा आपल्या सोबत आहेत. खरं तर ठाकरे बंधूंसोबत अगदी बालपणापासून तुम्ही त्यांना एकत्र बघितले, मधल्या काळात दुरावलेले ठाकरे बंधू एकत्र आले. किती सुंदर महत्वाचा हा क्षण तुमच्यासाठी आज आहे. राजकीय चर्चा सुद्धा ठाकरे बंधू एकत्र येऊन करतायत. नाही, नक्कीच हा एक आनंदाचा आणि सुखदायक अशी घटना आहे. आणि हा पितृपंधरवडा चालू आहे तर आमचे सगळे पितृ जे वडील, आमची आई, मीनाताई, साहेब, या सगळ्यांना सुद्धा या पंधरवड्यामध्ये एक चांगली घटना होते याचं एक समाधान होईल. आणि हेच एक पितृपंधरवड्याची एक चांगली सदिच्छा भेट राजवृद्धची होते, ही आनंदाची गोष्ट आहे. मराठीच्या मुद्द्यावरती दोघं एकत्र आलेले होते. दरम्यानच्या काळात गणेशोत्सव असेल, वाढदिवसाचं निमित्त असेल, पण आजची चर्चा ही आगामी निवडणुकांच्या दृष्टीनं महत्वाची आहे. दसरा मेळावा येऊ घातलेला आहे. अनेक अर्थांनी आजची भेट ही महत्वाची आहे. नक्कीच ना, जसं आता निवडणूक आणि युतीचा दिवस जवळ येतील तशी प्रत्येक भेट ही महत्त्वाची असणार. आजची भेट तसं नाही आहे, अशा अनेक भेटी होतील, अनेक चर्चा होतील आणि जसजसं चर्चेतून मार्ग मोकळा होईल आणि जे त्यांना निर्णय घ्यायचे त्याला एक व्यवस्थित वेळ मिळेल असं मला वाटतं. ठाकरे बंधू एकत्र येत आहेत. मनसेचे सैनिक जे आज आहेत ते पूर्वीचे शिवसैनिकच आहेत, त्यांचं मूळ हे शिवसेनेचंच आहे. यापूर्वी जेव्हा तुम्ही त्यांच्याशी संवाद साधायचे, मुळातच राज ठाकरेंवरती सुद्धा शिवसेनेचेच संस्कार आहेत. हेच संस्कार दसरा मेळाव्याच्या वेळेला एका मंचावरती आपल्याला पाहायला मिळू शकतात का? याबद्दल काही बोलणं झालंय का? नाही, ते आता आज उद्या जे त्यांची चर्चा जशी होत जाईल तसं ते निर्णय घेतील आणि जे सगळ्यांच्या दृष्टीने आणि मनसैनिक आणि शिवसैनिक यांची जी इच्छा आहे की एकत्र मेळावा घेणं किंवा एकत्र येणं, या एक दुजोरा आणि एक चांगली पुढची पावलं पडतील असं मला वाटतं. दोन्ही ठाकरे एकत्र येण्याचा फायदा जरी मुंबईकरांना होईल असं म्हटलं जात असेल, त्याने राजकीय सुद्धा अनेक प्रतिक्रिया उमटताना आपल्याला पाहायला मिळतील. मैदानावरती कार्यकर्ते एकत्र आलेले आहेत. मुंबईकरांचं मन जिंकण्यासाठी आजची भेट ठरवण्यात आली होती का? कशा पद्धतीनं येत्या काळात तुम्हाला दोन्ही भावंडांची प्रोग्रेस किंवा एक गती तुम्हाला पाहायला मिळते का त्यांच्यात? नाही, गती नक्कीच लाभदायक आणि जोरदार होईल. कारण शेवटी आपण एकमेकाचे विचार आणि चर्चा केल्याशिवाय आपल्याला कळत नाही. बोलणं जर नसेल तर आपल्याला पुढच्या गोष्टी करता येत नाही. आता यांचे डायलॉग चालू झालेले आहेत. एकमेकाशी सविस्तर चर्चा होऊन दोघांच्या हिताच्या आणि महाराष्ट्राच्या दृष्टिकोनातून, मराठी माणसाच्या दृष्टिकोनातून कितपत आपल्याला योग्य ते निर्णय घेता येईल हे ते ठरवतील. खरं तर संवाद सुरू झाला आहे. कुठेही ताठरपणा कोणाकडनंच घेतला जात नाहीये. दोन पावलं पुढे येण्याची जी ऊर्जा आहे ती दोन्ही बाजूंनी आपल्याला पाहायला मिळते. अगदी वाढदिवसाला राज ठाकरे गेले काय, गणेशोत्सवाला पारिवारिक भेट झाली काय, आत्ताची ही जी राजकीय भेट आहे यामध्ये सुद्धा दोन्ही बाजूंनी आपल्या अस्तित्वाची लढाई सुरू झाली असं म्हणता येईल. अस्तित्वाची लढाई नाही, अस्तित्व होतच ना. अस्तित्व गेलं असं कोण बोललं? अस्तित्व हे दोघांचंही होतं. शेवटी आता दोघं एकत्र आल्यामुळे त्याला दुजोरा येईल, अधिक बळ मिळेल आणि अधिक ताकदीने आपल्याला पुढे निर्णय घेता येतील असं दोघांनाही वाटतं.
दोघांचेही मामा म्हटल्यामुळं तुमच्या या पूर्वीच्या ज्या चर्चा होत्या त्या खरं तर अगदी गुलदस्त्यातल्या आहेत. तुम्ही एक असे होतात की ज्यांनी पहिल्या क्षणापासून प्रयत्न केले, ते प्रयत्न मराठीच्या मुद्द्यावरती यशस्वी ठरले. आत्ता सुद्धा तुमचा त्यांच्याशी संवाद होतो का? राज ठाकरे असतील किंवा उद्धव ठाकरे असतील, दोघांनाही तुम्ही सल्ले देतात, त्यांच्याशी विचारविमर्श करतात, काय नेमकी चर्चा असते? नाही, दोघांनाही सल्ले देण्या एवढा काय मी राजकीय गुरु नाही आहे, पण दोघांना एक प्रेमाचा सल्ला आणि जे काही हितात आहे दोघांच्या दृष्टीने त्याची आमची चर्चा होत असते. आणि दोघांचाही स्वभाव असा आहे, ते ऐकतात आणि ऐकतीलच असं ते त्यांच्या मनाप्रमाणेच करत असतात, जे हिताचं आहे महाराष्ट्राच्या दृष्टीने असे ते निर्णय घेतात. दोन्ही ठाकरे एकत्र आल्याचा फायदा मुंबई महानगरपालिकेत नक्कीच आपल्याला पाहायला मिळू शकतो. ज्या वेळेला हे दोन्ही भावंड एकत्र आले त्यांच्याशी तुम्ही संवाद साधत असताना काही बदललेले त्यांच्यातले नातेसंबंध पाहायला मिळाले की पूर्वीची भाषा किंवा पूर्वीचे राज ठाकरे उद्धव ठाकरे यांच्यातील संबंध आता पूर्णपणे बदललेत? नक्कीच ना. पूर्वीचे संबंध जे बालपणापासून जे दोघांचे स्वभाव आहेत, त्या दोघांची ज्या आकांक्षा आणि इच्छा आहेत त्या आजपर्यंत तशाच आहेत. आणि दोघंही एकमेकांना प्रेमाने आणि सहकार्य कसं करता येईल हेच बघत असतात आणि बघतील. मधल्या काळात जो दुरावा झाला ते झालं गेलं, गंगेला मिळालं समजायचं. मागच्या वेळची ज्या पालिका निवडणुका झालेल्या त्यावेळेला फोरफ्रंटला आदित्य ठाकरे यांचं नेतृत्व आपण बघितलेलं होतं. दरम्यानच्या काळात आपण जर बघितलं तर स्वतः राज ठाकरेंचे पुत्र अमित ठाकरे सुद्धा सक्रिय राजकारणात उतरलेले आहेत. पुढची पिढी या आगामी निवडणुकांमध्ये फोरफ्रंटला असेल का? खरं तर उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्यावरती संपूर्ण महाराष्ट्राची जबाबदारी आहे, मुंबईचीही आहेच, परंतु मुंबई महानगरपालिकेसाठी युवा पिढीकडे नेतृत्व सर्वाधिक पद्धतीनं असेल का? नक्कीच असणार ना. शेवटी दोघांचीही जबाबदारी आहे की आपल्या वडिलांची जी भार पडतोय तो कसा कमी करायचा आणि त्यांना कसं सहकार्य करून आपल्याला जास्तीत जास्त जागा मिळवणं किंवा आपली यशस्वी कारकीर्द होणं हे दोघंही यंग जनरेशन प्रयत्न करणारच. आजच्या भेटीमध्ये राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्यासोबत आपले स्वतःचे शिलेदार सुद्धा होते. संजय राऊत होते, अनिल परब होते, बाळा नांदगावकर होते. यांच्याशी सुद्धा तुमचं कधी बोलणं झालंय का? नाही, यांच्याशी नेहमीच बोलणं होतं, पण ते बोलणं एकच विषय असतो की एकत्र लवकरात यायला पाहिजे आणि त्या दृष्टिकोनाने आम्ही सगळे एकत्र प्रयत्न करतच होतो आणि याच्या पुढे पण करतच राहणार. ठाकरे एकत्र आल्यामुळे काय वेगळा बदल एकूणच तुमच्या कुटुंबामध्ये तुम्हाला पाहायला मिळेल? एक वेगळी ऊर्जा संचारली का? जे अबोल होते किंवा तितकीशी जवळीक नव्हती ते आता नातेसंबंध बदललेले तुम्हाला पाहायला मिळेल, दुरावलेली मनं जवळ आली आहेत का? नक्की दुरावलेली मनं जवळ आली, दुरावलेले संबंध जवळ आले आणि दोघांमध्ये जो दुरावा होता तो दूर झाल्यामुळे सगळे नातेवाईक सुद्धा त्यात जोमाने एकमेकाशी आता सहकार्य करतात आणि एकत्र कुटुंब म्हणून आम्हाला आजचं चित्र जे दिसतंय ते पुढच्या काळात पण असंच दिसेल असं वाटतं. नक्कीच. धन्यवाद. आमचे संवाद साधला. तर चंदूमामा वैद्य हे आपल्यासोबत होते आणि अगदी स्पष्टपणे त्यांनी म्हटलेलं आहे की कुटुंब जवळ आलेले आहेत, राजकीय दृष्ट्या सुद्धा आणि वेगवेगळ्या समीकरणांना सुद्धा या निमित्तानं वाव मिळणार आहे.